हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण चाललेलो आहोत छान अशा देवदर्शनासाठी, म्हणजे मोहटा देवीला. तर मोहटा देवीचं हे मंदिर खूप छान आणि सुंदर आहे आणि मी त्याची तुम्हाला थोडीफार अशी मला माहीत झालेली थोडीशी माझी माहिती तुम्हाला देणार आहे. चला तर मग आता जास्त वेळ व्हिडिओला वाया न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आपण आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये. तर हे मंदिर नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील 11 किलोमीटर असलेलं हे गाव आहे. हे मंदिर डोंगरावर आहे. तर हे मंदिर खूप छान आणि सुंदर असं मस्त आहे की असं बघता क्षणी म्हणजे इतकं सुंदर वाटतं ना. बांधकाम इतकं छान आहे, शांतता आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही काही कोणत्या मंदिरात गेलं तर खूप सारा गोंधळ असतो, परंतु इथे माझी दुसरी वेळ आहे यायची, परंतु इथे कधीच अशी जास्त गर्दी नव्हती. असं सुंदर असं आपलं दर्शन सहज होईल असं हे मंदिर आहे. तर पाहू शकता आणि इथल्या मूर्त्या तर एकदम छान आणि अशा रेखीव आहेत की खूपच सुंदर. तर मी ही प्रत्येक मूर्ती कॅप्चर करून घेतलेली आहे. तर पाहू शकता हे साधू संतांचं हे गाव आहे. तर ह्या गावाची संपूर्ण रचना श्रीयंत्रकाची आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या गावाचे म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर म्हणजे घटस्थापनेला हा मुखवटा सर्व गावामधून ढोल पथकापासून असं मिरवणूक काढतात व नंतर घटस्थापना करतात. तर इथे 15 दिवस यात्रा भरते, म्हणजे पूर्ण 15 दिवस यात्रा असते, नवरात्रामध्येच असते. आणि हे पाहू शकता सुंदर असं हे देवीचं म्हणजे 3 शक्तिपीठापैकी एक हे शक्तिपीठ आहे. म्हणजेच ही आपली माहूरगडची देवी म्हणजे रेणुका मातेचा अवतारच आहे. तर दुसरा अवतार म्हणजे ही माहूरगडची मोहटा देवी आहे. तर ही मोहटा देवी अशी नवसाला पावणारी आहे. तसं तर सगळ्या आपण ज्या देवांना मनोभावे पूजा अर्चा करतो तर ते सर्वच देव पावतात. असं मी देवांपैकी काही म्हणत नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रातील देवस्थान म्हणजे हे पावणारेच देवस्थान आहेत आणि सुंदर असे डोंगराच्या कडेला जाऊन बसलेले आहेत. परंतु मी ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे खूप असं म्हणजे शांतता आहे, अजिबात गर्दी नाही, सुंदर असं दर्शन होतं. नाही तर प्रत्येक मंदिरात जा तुम्ही खूप अशी ढकलाढकली असते, परंतु इथेच असं काहीच नाही. तर तुम्ही पाहू शकता मंदिर एकदम सुंदर आणि छान आहे. मंदिरातील आवारा किती छान आणि सुंदर दिसतोय तुम्ही पाहू शकता. मी व्हिडिओ काढायला स्टार्ट केलेला आहे तरी तिथे थोडीशी मनाई केली त्यांनी, परंतु तरीसुद्धा एवढी केली नाही, कारण एवढा असा क्लिअर फोटो यायला तर असं हे नाही. तर थोडंसं केलं त्यांनी, परंतु नंतर त्यांनी असं म्हणजे दर्शन होऊन दिलं. तर पाहू शकता तुम्ही आपल्या ह्या मोठा देवीचं किती सुंदर आणि छान असं रेखीव रूप आहे. तर हे झालेली आहे माझी छान असं मोठा देवीचं दर्शन. तर पाहू शकता आता आम्ही बाहेर निघलेलो आहोत आणि बाहेरून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि इथे एक बाबा बसलेले आहेत आणि ते आपल्या मोठा देवीचे गीत म्हणत आहेत आणि सर्व बायका तिथे ऐकत होत्या. आणि ज्या कोणी नवस बोललेल्या आहेत त्या त्यांचा नवस घरी स्वयंपाक करून किती 2-4 लोकांना जीवसुद्धा घालतात. तर अशा पद्धतीने हा मंदिरातील बाहेरचा परिसर आहे आणि खूप छान आणि सुंदर आहे. मस्त असं हे बांधकाम तुम्ही पाहू शकता. आणि खरंच तुम्ही कधीतरी आले तर नक्की ह्या मंदिरात या तुम्ही आणि दर्शन घ्या. मंदिर खूप सुंदर आहे, बांधकाम एकदम छान
प्रशस्त आहे आणि एकदम म्हणजे खूपच छान आहे. चला तर मग आता आपण जाणार आहोत पुढच्या गावाला, म्हणजेच ह्याच रस्त्याला पुढे मढी गाव आहे, म्हणजे चैतन्य कानिफनाथ मंदिर. ते आता आपल्याला तिथे जायचं आहे. तर आम्ही आता दर्शन वगैरे करून छान असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघलेलो आहोत मढीला. तर मढीला गेल्याच्यानंतर तिथेही मी तुम्हाला दाखवणार आहे की तिथला काय परिसर आहे आणि कसा आहे. आणि म्हणजे खूप सारी गर्दी होती, म्हणजे एवढी पण नव्हती. म्हणजे दर्शनास दुसऱ्या मंदिरात जाताना आपण जेवढी गर्दी असती तेवढी तर नाही आहे. असं खूप छान दर्शन झालं, मस्त झालं. चला तर मग आता आपण जाऊया मस्त चैतन्यनाथ म्हणजे कानिफनाथ मंदिराकडे. तर पाहू शकता हे मंदिर एकदम सुंदर आणि छान आहे. तुम्हाला तर दिसलंच असेल हे मंदिर कशा पद्धतीनं आहे. आणि हे चैतन्य कानिफनाथ मंदिराचं म्हणजे कानिफनाथ म्हणजे प्रभुनाथाचा अवतार हिमालयातील एका हत्तीच्या कानातून झाला, म्हणून यांना कानिफनाथ असं हे नाव पडलेलं आहे. हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी हे गाव आहे. ही भटक्यांची पंढरी सर्वांना समान हक्क असतो, म्हणून याला भटक्यांची पंढरी असे म्हणतात. तर कानिफनाथांची रंगपंचमीला जिवंत समाधी घेतली, म्हणून फाल्गुन महिन्यातील रंगपंचमी दिवशी मोठी यात्रा भरते. तर पाडव्याला दशमीच्या दक्षिण गंगेचे पाणी कावडीने आणून त्याचा अभिषेक पहाटच्या वेळी समाधीवर टाकले जाते आणि नंतर चंदनाचा लेप लावला जातो. सुगंध अत्तर फुले वाहतात. तर या रंगपंचमीपासून ती पाडव्यापर्यंत भाविक भक्तांच्या लांब काठ्या आणून त्या मंदिराच्या कळसाला लावतात व ढोल पताका वाजवतात व रेवड्याही फेकतात आणि त्यावर रेवड्या फेकून ढोल पताकावर म्हणजे नाचतात सुद्धा. आणि अशा पद्धतीने ह्या चैतन्य कानिफनाथांचं मंदिर आहे आणि हे कानिफनाथांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. तर मला एवढं प्रॉपर असं म्हणजे थोडंफार माहिती आहे. आणि इथे म्हणजे ध्यान साधनेला बसण्यासाठी इथे एक गुफासुद्धा आहे. त्या गुफेकडे आम्ही गेलेलो नव्हतो, परंतु इथे गुफासुद्धा आहे. त्या गुफेमध्ये एक म्हणजे आपल्या यांची मूर्ती आहे तिथे. म्हणजे एक मूर्ती आहे, म्हणजे ती म्हणजे आपल्या यांची मला आता नाव आठवेला. तर एक लिंग आहे म्हणजे, आणि त्या लिंगेवरच्या तिथे ते बसतात. तर तुम्ही पाहू शकता हे आहे डाळिंबाई. ही डाळिंबाई म्हणजे कानिफनाथांची खूप छान अशी म्हणजे तिने भक्तिभावाने त्यांची पूजा करून प्रसन्न झाले कानिफनाथ. आणि त्यांनी ह्या डाळिंबाईला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी तिला सांगितले की तुझ्याकडे जे मनोभावे जे मागतील, म्हणजे जो तुझ्याशी नवस बोलतेन तो पूर्ण होईल आणि धागा बांधतेन त्यांचा नवस पूर्ण होईल, असं हिला म्हणजे वरदान दिलं. आणि ही आहे मग ती डाळिंबाई. तर त्या डाळिंबाईचं सुद्धा दर्शन घेतात. आणि ही डाळिंबाई तुम्ही नवसाला पावणारी आहे. तुम्ही नवस बोलला ते पूर्ण होणार आहे, असं ह्या डाळिंबाईचं हे आहे.
आणि ही इथं सुंदर अशी चैतन्य कानिफनाथांची मूर्ती आहे छोटीशी. आणि इथे एक झाड आहे आणि त्या डाळिंबाईच्या पाठीमागेच एक डाळिंबाचं झाड आहे. त्या डाळिंबाच्या झाडाला नाडे बांधतात अशा प्रकारे. आणि इथे म्हणजे म्हणजे इथे पारायण वाचतात. तुम्ही पाहिलं असेल नवनाथांचं मंदिर म्हणजे पारायण मंदिर आहे आणि इथे नवनाथांची मूर्ती आहेत. तर तुम्ही पाहू शकता काही लोकांनी म्हणजे काही भक्तांनी ह्या मंदिराला सुद्धा नाडा बांधलेला आहे. कारण हा नाडा फक्त डाळिंबाच्या झाडाला बांधायचा असतो आणि मनभावाने आपण जी इच्छा मागो ती पूर्ण होते असं म्हणजे ह्या नवनाथाच्या ग्रंथातच लिहिलेलं आहे. आणि ह्या नवनाथाच्या ग्रंथात म्हणजे त्याचा उल्लेख आहे की अशा पद्धतीनं आहे म्हणून. तर हे पाहू शकता. आता ही छान अशी नवनाथांची ह्या मूर्त्या आहेत आणि हे मंदिर आहे खूप सुंदर आहे. तर पाहू शकता. आणि याच्याच बाजूला कानिफनाथांचा जन्म कसा झाला तर त्यांची मूर्ती आहे. तर तिथे पण मी तुम्हाला दाखवणार आहे ती मूर्ती कशा पद्धतीने आहे. तर हे पाहू शकता. इथे सगळे पारायण वाचायला बसतात. तर पारायण वाचण्यासाठी इथे सगळे बसलेले आहेत म्हणजे हे पारायण वाचण्याचंच मंदिर आहे. तर पाहू शकता तुम्ही हे नवनाथांचे पारायण वाचण्याचं हे मंदिर आहे. सर्वजण वाचतायत. ही मुलगीसुद्धा वाचते पाहू शकता तुम्ही. आणि सगळेजण आपला आपला अध्याय पूर्ण करत आहेत. आम्ही या मंदिरामध्ये आलो, दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली आणि असंच आमचं थोडंसं हे मांडलं देवापुढे. पाहूया आता काय होतं. तर चला मग आता आपण निघूया. आता बाहेर निघलेलो आहोत आणि बाहेर जाणार आहोत आपण. ह्या कानिफनाथांचं म्हणजे जन्म झाला हे पाहू शकता. अशा प्रकारे कानिफनाथांचा जन्म झालेला आहे. म्हणजे ते एका हत्तीच्या कानातून जन्माला आलेले आहेत म्हणून त्यांचं नाव कानिफनाथ असे ठेवलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही हे कानिफनाथांचा जन्म झालेली हीच मूर्ती आहे. तर अशा प्रकारे आम्ही छान असा आमचा दिवस एन्जॉय केलेला आहे आणि छान असं मस्त दर्शन करून मनोभावे पूजा करून थोडेसे फोटोसुद्धा शूट केलेले आहे मंदिरामध्ये. तर पाहू शकता तुम्ही सुंदर असं हे मंदिर आहे. आणि इथे ज्यांनी कोणी काही करणे बाधा केलेली आहे तर ते अशा पद्धतीने तिथे हे करतात. चला तर मग नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.